धन्यवाद सुस्वागत जमेला माझ्या तमाम हजेरी श्रोत्याचे प्रथम नतमस्तक होतोय दिवाळी हा माझ्या तमाम सिंधुदुर्गवासियांना आनंदाचा भरभराटीचा आणि उत्साहाचा राहो अशी त्या पंढरपूरच्या चरणी प्रार्थना करतोय। साई मच्छी मार्केट मित्रमंडळ कुडाळ आयोजित लक्ष्मी पूजनानिमित्तानं आजचा हा भव्य दिव्य सोहळा 2 दिवसांचा दिवाळी महोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये साजरा होतो। काल अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या रंगमंचावरती झालेले त्यानंतर आजचा हा दिवस समयी नृत्य आणि त्यानंतर महातिरंगाई जवळवारी सोहळा यामध्ये मी स्वतः माझं नाव श्री संतोष कारुशेकर सुखदेवी प्राथमिक भजन मंडळ आणि दिवा माझं गाव रायगड असले आम्हाला बाबांनी काम करता येते सन्माननीय या कुडाळ कुडाळ गावचे सुप्रसिद्ध कथावत वादक यांचा महाराष्ट्रामध्ये लौकिक आहे असे सन्माननीय श्री हिमाचली प्रौढे त्याचप्रमाणे तबल्याची सुरुवात करणारे या कुडाळचे सुपुत्र मला गेली अनेक वर्ष तबल्याची साथ करतायत। या पिंपोळीचे सुपुत्र सन्माननीय गौरव पिंपोळकर आणि माझे सर्व सहकारी त्याचप्रमाणे आज माझ्या जोडीला असलेले सन्माननीय ओम चैतन्य गगनगिरी प्राथमिक भजन मंडळ आमचे परममित्र बुवा श्री श्रीकांत शिरसाट आणि त्यांना भगवतीची साथ करतायत सन्माननीय श्री अमोल पांचाळ त्याचप्रमाणे तबल्याची साथ करतायत श्री प्रज्वल राऊत नाट्य राऊत आणि त्यांचे सर्व सहकारी यांचे नाट्याला आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे आज निरंतर सामनेचे माझे तिसरे जोडीदार श्री विठ्ठल रखमाई प्राथमिक भजन मंडळ व श्री तरुण सुतार त्यांना भगवतीची साथ करतात आमचे परममित्र या सिंधुदुर्गचे सुपुत्र श्री ओंकार दुखंडे त्याचप्रमाणे तबल्याची साथ करतायत कौशिक मुळम आम्हा तिन्ही कलावंतांना या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल श्री ओम साई मच्छी मार्केट मित्रमंडळ या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री कृष्णा उर्फ काना केसरकर यांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय। कुठलंही मंडळ या मंडळाच्या अध्यक्षाच्या पाठीमागे असणारे सर्व कार्यकर्ते आणि कुडाळ मच्छी मार्केट या मंडळाचे कार्यकर्ते आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कार्याचं लौकिक आहे। अनेकांची नावं घ्यायची इच्छा आहे परंतु त्या सदस्यांची इच्छा आहे की बुवा आपलं हे मंडळ आम्ही सर्व सदस्यांच्या एकोप्याने घडलेलं हे मंडळ आहे आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानं हा
काळात योगायोग चांगला आहे, तिरंगी सामना आहे, सुतार शिरसाट आणि शुद्ध ट्रिपल एस बरोबर की नाही. त्याच्यामुळे आजचा सामना जोरात होईल. त्यामध्ये भजनी श्रोत्यांनी आमच्यावरती आशीर्वादाचा वर्षाव केलेलाच आहे, पण वरुण राजा पण काय त्यापासून लांब झालेला नाहीये, त्यांनी सुद्धा सुरुवात केलेली आहे. पण माझा सर्व भजनी श्रोता तिथे जागा मिळालेली आहे, आयोजकांनी आयोजन छान केलेलं आहे. पावसाचा वर्षाव सुरू झालेला आहे, पण आपण अशा या पावसाच्या वर्षावात ही तिरंगी वारी तुमच्या स्मरणात राहील याची ग्वाही आमच्या तिन्ही मुलांच्या वतीने मी देतोय. आणि वेळेचं भान आहे या ठिकाणी या कार्यक्रमाचं कालपासून उत्तम प्रकारे निवेदन करणारे आमचे परममित्र या कुडाळचे सुपुत्र त्यांचा महाराष्ट्रामध्ये गाजावाजा या निवेदनातून मिश्किल होडकर रसाळ आणि ऐतिहासिक जाणकार परंपरागत असे निवेदन करणारे आमचे बादलजी चौधरी यांची सुद्धा माझ्या भजन मंडळाच्या वतीनं लाख लाख आभार व्यक्त करतोय आणि प्रार्थनेला सुरुवात करतोय. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद असू दे. या ठिकाणी आमचे ज्यांनी या कार्यक्रमासाठी संपर्क केला आमचे विपुलजी करंजकर यांच्या जो करील तयार से भगवंताचा अधिष्ठान पाहिजे बरोबर. आज एवढी सगळी जाणकार आणि दिग्गज मंडळी या कुडाळ नगरीमध्ये, कुडाळ नगरीचं आणि माझं नातं खूप जुनं आहे. आमचे अरविंदजी करलकर या ठिकाणी आहेत. कुडाळ गावामध्ये माझा एक शिष्य जो तुमच्या आमच्यामध्ये नाहीये, हेमंत हडकर याच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करतोय. पहिली बारी माझी वेंगुर्ला झाली, त्यानंतर पिंपळीत झाली आणि त्यामध्ये आमचे अरविंद करलकर, हेमंत हडकर माझा शिष्य, विपुल करलकर ही सगळी मंडळी माझ्या बरोबर असते. आणि तिथून जी हरिनामाची भगवी पताका घोडदौड सुरू झाली ती आज तागाय तुमच्या आशीर्वादानं आतापर्यंत चालू आहे. आजचा सामना खूप मोठा होणार आहे. महातिरंगी सामन्याला नावच दिले महातिरंगी. त्याला कारण एकच, जोडीला श्रीकांत श्रीकांत बुवा. परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवा. आमच्या दोघांची जोडी जवळजवळ 12 वर्षानंतर आज आम्ही जोडीला आहोत बरोबर की नाही बुवा. शिरसाट बुवा 12 वर्षानंतर जोडीला आहे. पण आजचा सामना जो तो त्याच्या परीने करणार आहे. जसा पुढे पुढे गरम होत जाईल सामना तसा तो चेंडू पडीचा, जसा आमच्या बादल चौधरीच्या भाषेत सांगायचा, ज्याचं खेळ बरो, ज्याची येळ बरी त्याचं खेळ बरोबर बरोबर की नाही. हा त्यांचा फेमस डायलॉग आहे. त्यामुळे आता सध्या आमची वेळ चांगली आहे. पावसाला निवेदन दिलेलं आहे, त्यामुळे पाऊस आता गेलेला आहे, कारण पाऊस येणार नाही. पण सामना असा करायचा. आज 25 वर्ष या ठिकाणी झालेल्या डबल बारीच्या माध्यमातून आज ओमसाई मित्र मंडळ हे मंडळ नुसतं नावाला नाहीये तर ते कर्तृत्वाने सुद्धा तेवढंच मोठं आहे. जोरदार टाळ्या मंडळासाठी होत्या. आमच्यावरती उजेड पडलेला आहे, म्हणजे लाईट गेली का बाहेरची लाईट गेली ना, त्याच्यामुळे बाकी सगळ्यांचं भजन अंधारात आहे. वेळेचं बंधन आहे. पहिल्यांदा भजन सुरू करूया आणि हळूहळू भजनातून प्रबोधन, मनोरंजन या सगळ्या गोष्टी होतील. आज प्रत्येकाचा कस लागणार आहे आणि कोणीही ते कमी पडणार नाहीये. मी तरी नाही कमी पडणार याची गॅरंटी देते. बाकीचे दोघे जण त्यांना काही सांगायची गरजच नाही. मध्ये आपल्या दोघे जण असा माणूस बसवलेला आहे की तो वन साइड नेणार आहे. त्याच्यामुळं त्याच्या जोडीला वन मॅन शोधते का सगळेजण हात जोडून तयारच आहे पहिल्या गोष्टी. त्यामुळे सुरुवात माझ्याकडे दिलेली आहे, मोठी जबाबदारी आहे. पहिल्यांदा भजनाला सुरुवात करतोय. शिरसाट बुवा, सूर ताल लय या गोष्टींचा किती संबंध आहे आज बाबा दाखवायचा. कारण कुडाळ हे परंपरेनं संस्कृतीने नटलेलं खटलेली अशी नगरी आहे. या ठिकाणी ग्रंथ पुराणाचा आधार घेऊन दशावतार ही लोककला जगभरामध्ये पसरवणाऱ्यामध्ये सिंहाचा वाटा असेल तर ही कुडाळ नगरी आहे. आणि त्याच्या माध्यमातून आज इथे एवढंच प्रबोधन आणि मनोरंजन व्हायला पाहिजे. मी भजन घेतोय, थोडंसं जरा वेगळं घेतोय.
15 मात्रांचं भजन घेतोय बुवा, 15 मात्रांचं भजन घेतोय. 15 मात्रांमध्ये माझी मंडळी पहिलं नोटेशन समेतून घे, दुसरं नोटेशन 10व्या मात्रेतून घे आणि तिसरं नोटेशन 6व्या मात्रेतून घेतोय. हे तुम्हाला सांगायची गरज नाही, स्पेशली याला मला सांगतोय, कारण ते मात्रा बोटा मोजत बसतात आणि त्यांचं ते गायन विचारणार, त्यामुळे त्यांना पहिला सांगतोय. माझा भजन श्रोता सगळा जाणकार आहे. राग याचना तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो. दिवाळी आहे आणि या दिवाळीच्या धर्तीवर आम्ही लहानपणापासून आपल्या घराघरामध्ये लागणारं गाणं, त्या गाण्याने सुरुवात करतोय. वातावरण खूप छान आहे आणि ह्या लक्ष्मीपूजनाचा हा 3.5 मुहूर्तांपैकी आजचा दिवस आणि त्या मांगल्याच्या दिवशी दिवाळीमध्ये घराघरात लागणारं गाणं, त्या गाण्याने सुरुवात करतोय. मंद चांदणी धुंद श्वास मी तर त्यात भिजावे. मंद चांदणी धुंद श्वास मी तर त्यात भिजावे. जन्मजन्मी तुझ्या संगती एक रूप निभावे. प्रीत नयनी बसे लाजकानी, प्रीत नयनी बसे लाजकानी बसे. कोरे चंद्राची फुलती भाणी आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी. सप्तरंगात सप्तरंगात आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी. पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळीच्या लागण्यात शुभेच्छा देतो आणि भजनाला सुरुवात करतो. थोडी हार्मोनियम कमी करा, भगवताच्या छातीला थोडी देऊ.
हे भजन आहे. आजचं तिरंगी सामने तिन्ही गुणांची निवड सुद्धा खूप चांगली केलेली आहे. एक परंपरा परशुराम पांचाळ बोलते बरोबर. दुसरी परंपरा माझ्या लोढीवर बसलेले माझे मधले आजचे श्रीकांत शिरसाट बुवा, चंद्रकांत कदम बुवांची कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम बुवांची परंपरा आणि तिकडे बसलेले आमचे प्रवीण सुतार बुवा. नावात सुतार आहे ते जातीने सुतार आहेत, आम्ही कर्माने सुतार.
विलास पाटील बुवांची परंपरा आणि या तिघांच्या परंपरेचं दर्शन आपल्याला आज होणं गरजेचं आहे, बरोबर की नाही? म्हणून पहिल्यांदा पूर्वी पारंपरिक मगाशी सांगितलं आमच्या बादल चौधरी बुवांनी की या ठिकाणी पूर्वी पारंपरिक बाया चालायच्या. आता आमने सामनेचा जमाना आलाय. जरी जमाना आला तरी सुरुवातीला थोडी जरा रुपावलीच्या अभंगापर्यंत तरी त्याला कळ काढा, म्हणजे थोडं जरा धीर झाला पाहिजे. नाहीतर सुरुवातीपासून आज काय काय आणला सामान नाही, दिवाळीचा फराळ बिराळ घेऊन दिलाच की नाही. बक्षीस झाले कैलासवासी बुवा संतोष केसरकर यांच्या स्मरणार्थ विनायक केसरकर यांना 201 रुपयाचा अनुभव पारितोषिकाला धन्यवाद. त्याचप्रमाणे संतोष या ठिकाणी संतोष गावडे यांच्याकडून माझे पखवाज हेमंतजी चौटे यांच्यासाठी 101 रुपयाचा अनुभव असं पारितोषिक आहे. धन्यवाद. भजनाला रंग नक्कीच चढत राहणार आहे. वेळेचं बंधन सुद्धा पाळायचं तेवढंच. मगाशी आमच्या माडेश्वरांनी कालपासून सांगितलं आमच्या बाजार चौधरी नृत्य विष्कार झाला. काल आमच्या सातेरी पावशीचा दशावतार नाटक झालं. पहिला दशावतार झाला. पहिला नृत्य विषय झाला, त्याला 20,000 20-25,000 रुपये बक्षीस पडलं. कालचा पहिला दशावतार झालेला 18,000 बक्षीस पडलं. महिला दशावतार झाला, त्याला 18,000 बक्षीस पडलं. मागाशी समय नृत्य झालं, त्याला जवळजवळ 8,000 बक्षीस पडले. आणि त्याच्यानंतर आजची कार्यक्रमाची सांगताय, त्यामुळे इथे बक्षिसांचा विक्रम व्हायला पाहिजे. तिघांमध्ये असू द्या. सन्माननीय श्री अशोक किणवेकर का किणनेकर गुरुजी याचकडून प्रत्येक बुवांना 50-50 रुपयाचं पारितोषिक आलं. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माझे 50 मी घेतलेले आहेत, 100 तिकडे देते. 50 घेतले. नम्र झाली होता तिने कोणीले अनंता. सतत ज्ञानोबारायांनी सांगितलं की हरिनाम आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण हरिनामातून आपला शेवट होणार आहे. तुम्ही पैसा काय किती कमवताय याला महत्व नाहीये. माणसाकडे श्रीमंती भरपूर आहे, पण दान धर्म करत नसेल तर त्या श्रीमंतीचा काय उपयोग नाही, बरोबर की नाही? अहो समुद्र अथांग आहे, पाण्याने अथांग भरलेला आहे, पण समुद्रामध्ये आपण जाताना कोणी मच्छी मारायला जातो, कोणी फिरायला जातो, पण जाताना घरातून पाण्याची बिस्लरीची बाटली घेऊन जातो. त्या पाण्याचा उपयोग नाही. पाणी पिऊ शकतो का? श्रीमंती भरपूर आहे, पण त्या श्रीमंतीचा काय उपयोग नाहीये. म्हणून ज्ञानोबारायांनी सांगितलंय गटार गंगेसी मिळाले तेही गंगाजळ झाले. गटार काय हे गटार तिकडचं नाहीये. भजनातून आम्ही किती गटारी केलेली आहे. आमच्या भजनाच्या प्रबोधनातून काही भजनी बुवांनी आता तोंड डायरेक्ट बोलत नाही, त्याच्यामुळे सुरांचं युद्ध आहे. हे भजन करता करता संगतीचा परिणाम होतो बघा. सुग्रीव आणि वाली दोघे जण सख्य भाऊ. सुग्रीवाने संगत धरली प्रभू रामचंद्राची. वाली सारखा महाबली आत्मा झाला, बरोबर की नाही? विभीषण आणि रावण. विभीषणाने संगत केली प्रभू रामाची. आणि 14 चौकड्यांचा राजा ज्यांनी 9 ग्रह पायाखाली दाबून सटवी, ज्याची पाय चेपत होती, काय बुवा, ज्याची सटवी पाय चेपत होती, त्याचा आत्मा झाला. केवळ संगत कशी करावी, म्हणून संगतीचा परिणाम आहे. आज आम्ही शिरसाट बुवा प्रवीण सुद्धा एकमेकांच्या संगतीत आलेले आहेत, पण बूट कुठला घ्यायचा आणि बूट कुठला नाही घ्यायचा. तुम्ही फक्त काय गाणी बघा, सत्य आहे, लाईट पण आलेली आहे. त्याच्यामुळं सूर ताल लय प्रबोधन मनोरंजन या सगळ्या गोष्टीचा समारोप होणार आहे. हसवण्याचं काम जास्तीत जास्त शिरसाट बुवा नक्की करतील. वायात काय बोलणार नाही आणि वायात काय प्रकार करणार नाही. आम्ही दिवाळीचा फराळ आणलेला आहे. बुवानी पण दिवाळीचं काय काय सामान आणलेलं आहे. ते दाखवतील सुद्धा काय काय सामान आणलेलं आहे. पहिल्यांदा कृपाचा अभंग सादर करतोय. कृपाच्या अभंगामध्ये एक सुंदर असा मला मागाशी फरमाईश आमच्या की बुवा बंदूक टिट्यावरती घेतलेला आहे तारणा तुम्ही सादर करा. राग सोहनी आहे, तुमच्यासोबत सादर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच रागामध्ये आलेली गाणी आणि त्याच रागात तुमच्यासमोर सादर करतो.
हीच आपली घरी श्रीमंत मंडळी आणि आमच्या गुरुजनांकडून आम्ही हेच शिकलो की पहिल्यांदा भजन जसं जेवणापुरतं रुच म्हणजे मीठ प्रमाणात असावं लागतं तसं भजनामध्ये प्रबोधन मनोरंजन यातून माणसाच्या अहंकाराची किंत नाहीशी झाली पाहिजे. नाहीतर आम्ही भजनाची हल्ली काय दिशा करायला लागलो हे तुम्ही सगळे जाणत आहे. तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ भजनीकार आहात. आज दिग्गज कलावंत ह्या सिंधुदुर्गामध्ये नवे नवे संपूर्ण कोकणात महाराष्ट्रात जन्माला येत आहे. सुरांचा कीस काढणारी मंडळी आज या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जन्माला आलेली आहे आणि म्हणून घराघरामध्ये भजनी कलाकार जन्माला येतो, नकलाकार नव्हे. बरोबर आम्ही भजनाची नक्कल करायला नको, भजनाची कला ही जिवंत ठेवली पाहिजे आणि म्हणून राग सोहळ्यामध्ये रूपाचा होतो सांगतो रूप पाहता लोचनी सुख झाले हो
सन्माननीय संतोषजी गावडे यांच्याकडून माझ्या भजन मंडळासाठी 101 रुपयाचं पारितोषिक, त्याप्रमाणे तबला वादक गौरव पिंगोळकर यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आणि त्याप्रमाणे माझा चिरंजीव ज्याने आता आलामाची हरकत घेतली भावेश संतोष शेतकरी यासाठी 101 रुपयाचं स्थानमोल पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद. बाबाजी सन्मान्य बाबाजी आमचे भजनी श्रोते आणि आमचे मार्गदर्शक भावेशसाठी बाबा तेली यांच्याकडून आमचे भावेशसाठी 101 रुपयाचं अनुभव असं पारितोषिक. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्मान्य उमेशजी सावंत यांच्याकडून माझे पदवाद